सकाळी उठले. आज बरोबर 10 दिवस होत आहेत मी जिमला नाही गेलेले, कारण शिवांश 7 दिवस दुखत होतं आणि 3 दिवस झालं दुखणं म्हणजे राहिलेलं. पण आम्हाला आता जिम चेंज करायची होती. आम्ही बीडला जिमला जातोय सोमवारपासून. सो म्हटलं 2-3 दिवस गॅप घेऊया आणि सगळं खाऊन पिऊन घेऊया, कारण परत सोमवारपासून जेव्हा जिमला जाईल तेव्हा मला खाऊ पण वाटत नाही, खाण्याची इच्छा पण होत नाही आणि खाणार पण नाही. त्याच्यामुळे 2-3 दिवस म्हटलं खाऊन पिऊन घेऊया आणि नंतर मग जिम कंटिन्यू करायची. तर मग बीडला जायचं आम्हाला जिमला. तर सकाळी सकाळी मग आवरलं मी लवकरच. त्यानंतर ताट वगैरे केलं. पप्पा आले होते तर पप्पाला ओवाळलं. पप्पाच्या अगोदर शिवबाच बसला, मग शिवबाला ओवाळलं. मग म्हणजे ना मी जे डेली व्लॉग सुरू केलेत का तर ते मी कंटिन्यू करणार आहे. जे काही करेल मी दिवसभरात ते नाही का मिनी व्लॉग्स. तर मी काही नाही केलं तरी पण काहीतरी करेलच ना, तेही सगळं म्हणजे शूट करेल घरीही असले तरी. त्यानंतर इकडं शिवाच्या पप्पाने त्याला म्हणलं आता ओवाळले तर पैसे देतं, त्याने तिकडं मला पैसे दिले. त्यानंतर ना आवरलं होतं मी, लवकरच आवरलं होतं. आज शनिवार होता. मी खूप एक्सायटेड होते. म्हणजे लोकांना, म्हणजे मला नाही माहिती पण बऱ्याच लोकांना जिमला जायला आवडत नसेल, पण मला खूप आवडतं. आता हे 2-3 दिवस सुट्टी होती ना, तेव्हा पण मी रोज चव्हाण साहेबाला म्हणजे इथल्या जिमला जाऊ चला, पण ते म्हणले नाही मी सोमवारपासून. मग एकटीला कसं कोणी लेडीज नसते, सो मग एकटी नाही जाऊ शकत, सो मग गॅप घेतला. त्यानंतर आम्ही गेलो व्हिडिओ शूटसाठी शेतात, कारण खूप दिवस झालं कॉमेडी व्हिडिओ शूटच केले नव्हते आणि काही प्रोडक्ट्स पण पेंडिंग होते त्यात प्रमोशनचे आलेले, ते तसेच ठेवलेले होते. अक्षरशः पार्सल उंदराने कुरताडलं होतं. गेले, मम्मीचा स्वयंपाक सुरू होता, मग मम्मीचे काही शॉर्ट्स व्हिडिओ काढले. त्यानंतर मग मला साडी घालायची होती, कारण ज्वेलरीचे पार्सल आलेले होते खूप दिवसापासून आणि काहीतरी आहेत ते काढलेच नाहीत. म्हणजे साडी घातली, मला साडी घालायचा खूप कंटाळा, आणि साडी घातली तर ज्वेलरीचं त्यांचा मेसेज वगैरे आलता, कारण शिवचं पण दुखत होतं. त्याच्यामुळे 7 दिवसाचं गॅप पडलं नाही. तेवढं लेट नाही करत मी प्रमोशनच्या प्रोडक्टला. त्यानंतर इकडं हे जे होतं का गळ्यातलं ते चोकर आणि कानातले, खरंच रिअलमध्येच खूप सुंदर होतं माहिती आहे का. हे प्रोडक्ट खूप भारी होते. माझ्याकडे असे खूप सारे झालेत मंगळसूत्र, लॉंग मंगळसूत्र, कानातले. तर मी सगळे शेतात ठेवले. माझ्या साड्या बिड्या सगळं शेतात आहे, म्हणजे व्हिडिओ तिकडं शूट करतो तर सगळं तिकडेच आहे. तर त्यानंतर इकडं आम्हाला कॉमेडी व्हिडिओ पण काढायचे होते, त्यासाठी मी आवरलं होतं. तर पहिलं प्रमोशनचं काढून घेतलं. त्यानंतर ना कॉमेडी व्हिडिओ शूट केले बऱ्यापैकी, शॉर्ट व्हिडिओ काढले, परत लॉंग व्हिडिओ काढले. आणि ना तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील का व्हिडिओबद्दल, की म्हणजे मी बनवू का तसे ही व्हिडिओ, की तुम्ही कसं व्हिडिओ करायला स्टार्ट करू शकता किंवा कसं चॅनल वगैरे ओपन करायचं, काही ह्या गोष्टी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी एकदम माझ्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला नक्की सांगेल. मला तसं सांगा कमेंटमध्ये की हवं आहे का म्हणून, काही लेडीजला जर सुरुवात वगैरे करायची असेल तर. त्यानंतर इकडं शेतात व्हिडिओ काढायला गेलो होतो आम्ही, तर इकडं पण खूप मस्त असे छान छान व्हिडिओ काढले, फोटो काढले, जे की तुम्ही पाहिलेच असतील. त्यानंतर इकडं मम्मीचा स्वयंपाक झाला तर तिने इकडं डब्बा दिला. आज शेवटचं हे भाजी पोळी भाजी सगळं खाऊन घ्यायचं होतं दिवसभर. आणि मी आज चव्हाण साहेबांना ना बाहेरून बाजार होता ना आमच्या इथला, तर बाजारातून पण खायला सांगितलं होतं. मी खात नाही, पण आज मला सगळं खाऊन घ्यायचं होतं, कारण उद्यापासून मी नाही खाणार काही. तर मग आजचा दिवस म्हणजे फुल मी कसलंच माझं पोट रिकामं ठेवणार नव्हते. जे रिअल आहे मी तेच सांगते, उगं फेकाफेकी नाही करत. जे नाही तर उगं मी जिमला जाणार उद्यापासून, आज काही नाही, पण उद्यापासून करणार आहे मी. त्यानंतर घरी आले, थोडा आराम केला. लाईट नव्हती तर मोबाईलला चार्ज नव्हती, लाईट पार इव्हिनिंगला आली. तोपर्यंत शूटला व्हिडिओ एडिटिंग सगळं बाकी होतं. म्हटलं पहिलं कपडे धुवून घेऊयात, आणि पाऊस येऊन गेला होता. बाकीचे कालचे कपडे इकडं काढून ठेवले होते आणि बाकी मशीनला लावले होते जे धुवायचे ते. त्यानंतर रात्री दादा आला होता, दादाला बोलवलं होतं काल. तर दादा आणि त्याचा मुलगा दोघं आले होते, तर त्यांना ओवाळलं. त्यानंतर माझं स्किन केअर केलं आणि झोपले. आणि उद्या जाणार आहे जिमला. मी खूप खुश आहे. टाटा बाय बाय, गुड नाईट.